भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या भाजपवर नाराज आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण 2019 मध्ये फडणवीसांनी बैठकीतून निघून जायला सांगितल्यानंतर आपण केवळ भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याचं सोमय्यांनी आता सांगितलंय। विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून पक्षाने सोमय्यांची निवड केली होती, मात्र सोमय्यांनी ती निवड नाकारली। फडणवीस आणि बावनकुळेंनी मला संपर्क प्रमुख करण्याची गरज का भासली असा सवाल आता सोमय्यांनी विचारलाय। 18 फेब्रुवारी 2019ला अमित शहा उद्धव ठाकरेच्या संयुक्त परिषदेत पत्रकार परिषदेत ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्या असेल तर मी येणार नाही ते पाहून देवेंद्र फडणवीसनी मला त्या पत्रकार परिषदेतून निघून जायला सांगितलं। तेव्हापासून आजपर्यंत किरीट सोमय्या एक मिनिटही स्वस्त बसला नाही। एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय, करतच राहणार। म्हणजे कामं मी करीतच आहेत, मग हे फक्त कमिटीचं सदस्य छापून आणण्याची गरज का भासली बावनकुळे आणि फडणवीसला? मी सांगितलं पद द्यायचे ना कार्यकर्त्यांना द्या। तुम्ही तुमचा निर्णय दिला, पक्षाने तुम्हाला काय निर्णय दिलाय? काही निर्णय नाही रे, छोटी गोष्ट होती। कुठला तरी एखाद्या विषयावर वेगळं मत असू शकते, ते नेत्यांनी मान्य केलं की किरीट सोमय्या कुठलंही पद नसताना एवढं काम करतोय, कारण की भाजपचा सदस्य आहेत, त्याचा मागे कमळ आहे, त्याचा मागे नरेंद्र मोदी ते गायडन्स आहेत, ते पुरेसं आहे। किरीट सोमय्या हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। कालचे त्यांची जी काही कार्यकर्ते झाली हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यांनी जी नाराजी व्यक्त केली त्यावर मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब योग्य तो निर्णय जरूर घेतील। त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्यामुळं त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही। पक्षासाठी 4 लोकांशी विरोध पत्करला, 4 लोकांशी दुश्मनी घेतली, त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टी विचारत नाही। म्हणजे भारतीय जनता पार्टी सहकारी पक्षांना अशा पद्धतीने वागणूक देते हे तर सगळ्या जगाला माहिती, पण स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा सुद्धा उपयोगिता संपली की त्याला कोणतं विचार? त्यांनीच वापरलं ना नारायण राणे विरुद्ध, त्यांनीच वापरलं ना सरनाईका विरुद्ध, त्यांनीच वापरलं ना भावना गवळे विरुद्ध, त्यांनीच वापरलं ना तो आमचा वायकर विरुद्ध। काल किरीट सोमय्यांनी त्यांना घरचा आहेर दिलेला आहे। त्यांच्यासाठी जी शाउटिंग ब्रिगेड म्हणून काम करणारे राणे राणा वाघ यांना कुठेही त्या निवडणूक प्रक्रियेच्या त्या पत्रामध्ये स्थान नाहीये आणि त्याच्यामध्ये मुलुंडच्या HD व्हिडिओ स्पेशालिस्ट जिंचं नावच नव्हतं, हे मला फार विशेष आहे। खरं तर एवढा म्हणजे त्यांच्या व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणून ते इतके महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं नाव कसं काय आलेलं नाही। पण यावर मी एवढंच बोलता येईल, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।